शौर्य कुठे पळतोयस? थांब, तुला तुला पकडणार आहे आता मी. आउटच करते, थांब तुला. शौर्य कुठे पळतोयस तू? हा, कुठे गेला परत? ए थांबा थांबा, मला खेळायची आंधळी कोशिंबीर. अरे वा, मज्जा येईल. चल एकत्र खेळूया. काय तुझ्यावर राज्य आहे? काय? नाही नाही, मी शौर्य हो ना. बस शौर्य? शौर्य हो म्हणाला, संपला विषय. चीटिंग आहे शरू. ठीक आहे, बघते, थांब आता तुला. मला पण खेळायचंय. खेळ की मग ताईवर राज्य. हा दिसत नाहीये ना? नाही दिसत. हे किती आहेत सांग? 4. रेडी? ओके. ताई थांब आधी, तुला पकडते. तू मला किती दिवसांनी अक्षराशी मनसोक्त हसत आहे. बघून जरा मनाला शांती मिळाल. मी अभि जाऊ का खेळाया? लय मज्जा येईल. नाही नको. मेनकाच्या समोर अक्षराचं आणि माझं फाटलेलं नातंच ठेवायचं आहे. उगा नको त्या टायमाला तिला कोळीत मिळायचं. शौर्य शौर्य कोणाला तरी मला आउट करा दे. आता शौर्याला घेऊन यायलाच पाहिजे. लई झालं त्या खेळाचं आणि त्या अक्षराचं नाटक. आता बस. आता 1 मिनिट सुद्धा मी शौर्याला अक्षरासोबत राहू देणार नाही. बस. शौर्य चल, आता खेळणं बिळणं ना बाद झालं. आता गप गुमान आतमध्ये जायचंय आणि झोपायचंय, कळलं ना? चल इथं. मेनका, याला आत घेऊन जा आणि झोप येऊ. उगाच नुसता वळवण करत बसतोय.
शौर्य, तू नुसतं अक्षरा करून तिला डोक्यावर घेणार असशील ना, तर तू आता बघच म्या काय खेळ खेळते ते. नाही या अक्षरानं स्वतःहून तुला दूर केलं ना, तर नावाची मीन का नाही. भावा अरे काय झालं रे? हो काय समजायला मार्ग नाही हो. अहो तिकडे हवालदार शिंदे आहेत. त्यांना विचारूयात जाऊन. चला. अक्षरा अगं थांब. अगं तू पुढे नको जाऊस. का? अगं अक्षरा, भाशिंगे साहेबांनी कळलं ना तू इथे आलीस तर ते उगा तुझ्या डापरतील बघ. अहो पण नेमकं काय झालंय कळायला नको का आपल्याला? आपण आहे की नाही दुसरा काहीतरी मार्ग शोधू की. हा अक्षरा, आपल्याला इथं हवालदार पवारांनी बोललं ना व, मग तू एक काम कर, त्यासनी फोन कर आणि त्यासनी समजायचं. ठीक आहे, बाजूला जाऊन बोलूया. चला. हॅलो पवार, हा मी घटनास्थळी पोहोचलो आहोत. इथे ना सिल्वर रंगाची एक गाडी आहे बघा, त्याच्या बाजूलाच होता. हा या लवकर. येत आहेत. अक्षरा काय झालं? काही नाही हो, बाशिंगे साहेबांनी बघितलं किंवा त्यांना कळलं तर उगाच त्यांना प्रॉब्लेम नको. जैन मॅम. जैन पवार, काय झालं नेमकं? मॅडम पूर्ण जळून खाक झालेली बॉडी सापडली आहे. काय? कोण आहे का समजलं का? ना म्हणजे आपण ज्या माणसाला शोधतोय तो नाही ना? शक्यता आहे, पण बॉडी पूर्ण जळाली आहे, त्यामुळं ओळख पटणं जरा कठीण आहे. पवार, डेड बॉडीच्या आजूबाजूला नीट चेक केलं का? काहीतरी लीड मिळेल. हो मॅडम, बॉडीच्या बाजूला एक जळालेला मोबाईल सापडलाय. मॅडम तुम्ही लोकेशन शोधायला जो नंबर दिला होता आणि हा नंबर दोन्ही मॅच होत आहेत. मला वाटतं मॅडम तुम्ही ज्या माणसाचा पाठलाग करत होता तो माणूस कदाचित हाच असू शकतो. फक्त तो माणूस हाच आहे याचा काही प्रूफ नाहीये. पवार, आपण मोबाईल मधला डाटा आणि कॉल हिस्ट्री चेक करू शकतो ना? त्यांनी काहीतरी अंदाज येईल. मॅडम लई चलाकीने ते समजा डिलीट करून टाकले. मॅडम मी येतो, मला जावं लागेल, घटनास्थळी थांबावं लागेल. हो हो ठीक आहे, या तुम्ही. जैन मॅम. आता काय करणार आहोत आपण? अक्षरा आई बघ, तू ऐकण्या शांत हो. हा दिली सोडू नकोस, खचून जाऊ नकोस. आपल्याला ना काहीतरी दुसरा मार्ग सापडेल की. हा तू काळजी करू नकोस. मेनकाचं पितळ उघडं पडण्याचा हा एकमेव मार्ग, एकमेव रस्ता होता. नाही, आपणच चूक केली. आपण त्या माणसापर्यंत पोहोचायला खूप उशीर केला. आता काही राहिलं नाही आपल्या हातात. काय करणार आहोत? शांत हो अक्षरा, शांत हो. अगं आपल्या हातीना काहीतरी नक्की लागल, पर तू शांत हो. एकदा अकबराने भर दरबारात सगळ्यांना एक प्रश्न विचारला. मला असं एक वाक्य सांगा जे दुःखात आनंद देईल आणि आनंदात दुःख. सगळे मंत्री विचारात पडले, कोणालाच उत्तर देता येईना. शेवटी कोणी उत्तर दिलं माहितीये का? हुशार बिरबलानं. काय असेल उत्तर? हेही दिवस जातील. ऐकी नाही भारी? म्हणजे एखादा माणूस जर दुःखात असेल आणि त्याला जर हे वाक्य आठवलं तर त्याच्या लक्षात येईल की अरे हो की हेही दिवस जातील. म्हणजे आपलं दुःख कायमचं नसणार आहे, ते संपणार आहे. आणि एखादा माणूस जर सुखात असेल तर त्याच्या लक्षात येईल की ओ हे दिवस जाणार आहेत बरं का,
त्यामुळे गर्व करायचा नाही. मजा आहे की नाही? हुशार होता बिरबल. ताई, अगं काय आहे? किती उत्साहाने आला तो तुझ्याकडे. काय झालं? काही टेन्शन आहे का? शौर्य, अरे काय किती वेळ झाला? अरे तुला झोपायचं नाही का? हा चल बरं, चल झोपायला. तुला इथंच झोपायचंय? नाही हा शौर्य, अरे मी तुझ्यासाठी तिकडं ना असं मऊ मऊ अंथरून टाकलंय. आणि निर्मला आजी बी वाट पाहायला लागली रे तुझी. आपण तिकडं नाही गेलो ना तर ती आपल्याला शोधत इकडे येईल. हा चल बरं, चल 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 चल. शौर्य, असं काय करतो? तिकडे जाऊन झोप. मी तुला ना तुझ्या आवडीची गोष्ट सांगेन, ती बिरबल अकबरची. हो का? सांगितली का गोष्ट? बर. पण शौर्य, अक्षराताई दमली का नाही? तिला जरा आराम करू दे ना. तू सकाळी येऊन भेट. हा सकाळी येऊन भेट. चल चल चल. शौर्य, शौर्य, तुला तिकडे मेनका, अगं त्याची इच्छा नसेल तर राहू दे त्याला. आम्हाला नाही होत त्याचा त्रास. बर ठीक आहे. आता काय? पण शौर्य, तू आजकाल लईच हट्टीपणा करायला लागलायस. हा पण उद्यापासनं नाही. हा उद्यापासनं तिकडं झोपायचं. आज झोप तू इथं, झोप. आणि हो, लय मस्ती करत बसू नको. लवकर झोप. गोष्ट सांगायला लागलेत, जेवण भरवायला लागलेत. यांनी काय बारकं पोरगं बघितलं नाही का कधी आयुष्यात? हा माझ्या तर ना आता डोसक्यावरून पाणी जायला लागलं. काय जादूटोना केलाय, काय बुरळ घातले काय माहिती. बघा तेव्हा माझा भाचा तिच्याच पदराला चिटकून असतोय. माझ्या भावाला खाल्लं तर खाल्लं, आता माझ्या भाच्याला बी गिळायला बसले. तुम्हाला सांगते, तिच्या जवळ जरी मला शौर्य दिसला ना तरी डोसक्यात तेडी जाते माझ्या. काय करू? मेनका, तू जरा शांत हो. जीवाची तळतळ करून काय बी उपयोग होणार नाही. त्यापरीस तुला एक आयडिया सांगू का? काय? नाही म्हणजे यात थोडासा त्रास होईल शौर्याला. नग नग, शौर्याला त्रास होणार असेल ना तर ती आयडिया काय कामाची नाही. तुम्ही दुसरा पर्याय सांगा. हा तात्पुरता त्रास झालेला चालणार आहे का काय यांचा त्रास वाढवून घ्यायचाय तुला? मेनका, उर्वशी,
नक्की काय चाललंय तुझ्या मनात? अरे शौर्य, अरे हळू मार की पाणी. हा, अरे गाडी धुवायची आहे, मला आंघोळ नाही घालायची आहे. हा काय करायलायस? हा, आता कसं? शाबाश शाबाश. अक्षराला काय झालंय? काय झालंय तिला? शौर्य, अरे काय बोलतोयस तू? हा, काय झालंय अक्षराला? काय? अक्षरा रात्रभर झोपली नाही? अक्षरानं कालची गोष्ट लयच मनाला लावून घेतली वाटतं. हातचं समजा निसटलं तर कसं होणार? आता तिला पुरावा मिळणं अवघड झालं. पण काय बी झालं ना तरी म्या तिला एकटं पडू देणार नाही. शौर्य, इकडे इकडे. मला सांग, अक्षरा आता कुठे आहे? आउट हाऊस मध्ये जाईन. हो, मी आलोच. आलो. शौर्य, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. या आंबट गोड चिंचा तुला आवडतात ना? घे 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 घे. दिले ना चिंच तुला? आता ह्या बाकीच्या चिंचा घरातल्या लोकांना द्यायच्या आहेत. त्यांना मी पुरल्या पाहिजेत का नाही? त्यामुळे यात हात घालू नको. काय झालं? रुसलाय व तोंड वाकडं करून चालणार नाही इथं. तुला चिंचा पाहिजे? पाहिजे मग जा की तिकडं झाडावर जा, चढ, हवे तेवढा चिंचा घे. हा, पण तुला कसं जायचं माहित नाही ना का? हे आपलं मागचं अंगण आहे का नाही, त्याच्या मागं नदी आहे. नदीच्या कडकडनं गेलास का नाही माळरान लागते. माळरानावर गेलास का नाही टेकडीवर भलं मोठं झाड आहे चिंचेचं. एवढं मोठं झाड, चिंचा चिंचा. हा, तिकडे जा आणि तुला पाहिजे तेवढे चिंचा घे. पण आता तू एवढा बारकायस म्हणल्यावर तुला कोणीतरी घेऊन जायला पाहिजे. कोण जाणार तुला घेऊन चिंचा पाडायला? कोण आले बघितलं का? मेन गात्या तू आहे का नाही, हिला घेऊन जा चिंचा पाडायला. चिंच काढायच्या ते बी झाडावर चढून? नाही हो मामा, मला नाही जमायचं. हाय का? अगं एवढं काय त्यात? तू चढू नको झाडावर चिंचा पाडायला. फक्त असा परफेक्ट नेम धरायचा चिंचा झाडावर आणि खालना असा दगड मारला की या धाबा धाबा चिंचा पडतील आणि मग त्या सगळ्या चिंचा शौर्य गोळा करेल. हाय का नाही शौर्य? काय बी काय त्याच्या डोक्यात भरवायला लागले मामा तुम्ही. नेम धरून चिंचा पाडायच्या त्या बी मी. अहो, चिंचा पाडायच्या म्हणलं असं परफेक्ट नेम पाहिजे. मला नाही काय ते जमायचं. नाही शौर्य. काय पोरगी आहेस तू? साध्या चिंचा पाडता येत नाही तुला? हा, मग ह्याला चिंचा कुठनं मिळणार?
आता काय करायचं राव, तुला काय चिचा मिळणार नाही बहुतेक. मामा अहो अक्षरताई आहे की है ना? तिला कशाला? हा नाही नाही बरोबर बरोबर. अक्षरा पोलीस आहे ना, तिचा नेम एकदम असा परफेक्ट आहे. ती जर तुझ्या संग आली तर ती असं एका दगडात अख्खं चिचे झाडच खाली करत, मग पोतं भरून चिचा खाली पडतील, तू मस्त चिचाच गोळा करशील. वा 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 काय कर नाही, एका पोराची लय मज्जा आहे. पण मला नाही वाटत अक्षरा तुझ्या बरोबर येईल. नाही येणार ना? काय येईल? मला नाही वाटत येईल. मामा समधी तयारी झाली आहे ना? कारण पाखराला जाळ्यात पकडायचं, लई फडफडू नाही द्यायचं. अक्षरा अगं ऐक माझं, का सावताला एवढा त्रास करून घ्यायला लागलीस हा? अगं हे समजे विचारांना मनातनं काढून टाक. हे बघ आपण ना करू काहीतरी, काहीतरी मार्ग निघल. ऐक माझं. काय करणार होत आपण? सुंदरीनी 1 महिन्याची मुदत दिली होती, 4 दिवस राहिलेत फक्त. तो माणूस आपल्या हाती लागणं हा एकमेव आशेचा किरण होता. तोही नाहीये, आता काय करणार होत? अक्षरा हे बघ, मला मान्य आहे की आपल्या हाताला काहीच लागलं नाही, पण तू सारखा सारखा आहे ना तोच तो विचार करू नगस. हे बघ तू सारखा सारखा तो विचार केलास ना तर तुझ्या डोक्यात आहे ना नवीन काय बी विचार येणार नाही. त्या परीस जे झालं ते झालं, विसरून जा. आणि आपण काहीतरी नवीन मार्ग काढू की. अगं काहीतरी मार्ग निघल.